सुप्रभात प्यारे बच्चों, ऑनलाइन हिंदी क्लास के लिए स्वागत है। आज आपके लिए पसंदीदा विषय है हिंदी। कक्षा 6वीं। कविता का नाम हाथी चल्लम चल्लम। हाथी का अर्थ क्या है बच्चों? एलिफेंट। चल्लम चल्लम वॉक। आइए कविता को पढ़ेंगे और उसके बाद को जानेंगे। इस कविता में कवि ने हाथी में बैठकर बच्चों द्वारा की गई हाथी की सवारी का वर्णन किया है। इस कविता में कठिन शब्द का अर्थ देखिए बच्चों। हल्लम हल्लम धीरे धीरे हिलाता है, मूव स्लोली। हौदा हाथी के पीठ पर बैठने का गद्दा, सीटिंग ऑन द बैक ऑफ एन एलिफेंट। चल्लम चल्लम धीरे धीरे चलता है, वॉक स्लोली। सूंड हाथी की नाक, ट्रंक ऑफ एन एलिफेंट। फटाफट झट से, सडनली। मूंड सिर, हेड। मटकता हिलाता, मूविंग टू एंड फ्रो। खंबा स्तंभ, पिलर। पाव पैर, लेग्स। धपाधप झट से, सडनली। सवारी यात्रा, ट्रैवलिंग। पीलवान पहलवान, रेस्लर। पगड़ पगड़ी, टर्बन। अब कविता देखिए बच्चों। कविता पढ़ेंगे अब बाद उसके अर्थ जानेंगे। कविता का नाम हाथी चल्लम चल्लम। हल्लम हल्लम हौदा हाथी चल्लम चल्लम। हम बैठे हाथी पर, हाथी हल्लम हल्लम। लंबी लंबी सूंड, फटाफट फट्टर फट्टर। लंबे लंबे दांत, खटाखट खट्टर खट्टर। भारी भारी मूंड, मटकता झम्मम झम्मम। खंबे जैसे पाँव, धपाधप पड़ते धम्मम धम्मम। हल्लम हल्लम हौदा हाथी चल्लम चल्लम। हाथी जैसी नहीं सवारी, अग्गड़ बग्गड़। पीलवान पुच्चन बैठा है, बांधे पगड़। बैठे बच्चे 10 सभी हम डग्गम डग्गम। हाथी दादा जरा नाच दो, थल्लर थल्लर। अरे नहीं हम गिर जाएंगे, धम्मम धम्मम। हल्लम हल्लम हौदा हाथी चल्लम चल्लम। हल्लम हल्लम हौदा हाथी चल्लम चल्लम। हल्लम हल्लम हौदा हाथी चल्लम चल्लम। हाथी मूव स्लोली and हाथी walk slowly. ಈ ಎಲಿಫೆಂಟು ನಿಧಾನಕ್ಕೆ ಮೂವ್ ಆಗುತ್ತೆ, ನಿಧಾನಕ್ಕೆ ವಾಕ್ ಮಾಡುತ್ತೆ. हम बैठे हाथी पर, हाथी हल्लम हल्लम। हाथी बैठे हम बैठे हाथी पर, ನಾವೆಲ್ಲ ಈಗ ಎಲಿಫೆಂಟ್ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದೀವಿ. हाथी हल्लम हल्लम। ಈಗ हाथी धीरे धीरे सिर हिलाकर चलते हैं. ಈಗ हाथी ಏನು ಮಾಡುತ್ತೆ? ನಿಧಾನಕ್ಕೆ ಮೂವ್ ಆಗುತ್ತೆ. लंबी
हल्लम हल्लम हौदा हाथी चल्लम चल्लम. हम बैठे हाथी पर हाथी हल्लम हल्लम. Moving slowly, walk slowly. हम बैठे हाथी पर ಹಾತಿ ಹಲ್ಲಂ ಹಲ್ಲಂ. ಆನೆ ಮೇಲೆಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಳ್ತೀವಿ ನಾವು. ಆಮೇಲೆ ಆನೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ನಿಧಾನಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಆ ಚಿತ್ರ देखिए बच्चों, क्या है ये चित्र? हाथी. हाथी धीरे धीरे से सिर हिलाकर चलते हैं. लंबी लंबी सूंड फटाफट फट्टर फट्टर. लंबी लंबी सूंड, लंबी लंबी सूंड ಅಂದರೆ सूंड का अर्थ क्या है? ट्रंक ಅಂದರೆ ಟ್ರಂಕ್, ಸೊಂಡಿಲು. ಲಂಬಿ ಲಂಬಿ ಸೂಂಡ್ ಫಟಾಫಟ್ ಫಟ್ಟರ್ ಫಟ್ಟರ್ ಅಂದರೆ ಈ ಉದ್ದ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸೊಂಡಿಲಿಂದ ಸಡನ್ನಾಗಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ತಿರುಗಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಈ ಉದ್ದದ ಸೊಂಡಿಲಿಂದ. ಲಂಬೆ ಲಂಬೆ ದಾಂತ್ ಖಟಾಕಟ್ ಖಟ್ಟರ್ ಖಟ್ಟರ್. ಲಂಬೆ ಲಂಬೆ ದಾಂತ್ ಉದ್ದುದ್ದ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹಲ್ಲುಗಳಿಂದ ಖಟಾಕಟ್ ಖಟ್ಟರ್ ಖಟ್ಟರ್ ಅಂತ ಸೌಂಡ್ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅದು ಅದರಿಂದ. ಲಂಬಿ ಲಂಬಿ ಸೂಂಡ್ ಫಟಾಫಟ್ ಫಟ್ಟರ್ ಫಟ್ಟರ್. ಈ ಉದ್ದದ ಸೊಂಡಿಲಿಂದ ಸಡನ್ನಾಗಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಮೂವ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಮತ್ತು ಲಂಬೆ ಲಂಬೆ ದಾಂತ್ ಖಟಾಕಟ್ ಖಟ್ಟರ್ ಖಟ್ಟರ್. ಈ ಉದ್ದ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹಲ್ಲುಗಳಿಂದ ಖಟ್ಟರ್ ಖಟ್ಟರ್ ಅಂತ ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. चित्र देखिए बच्चों, हाथी के सामने लंबी लंबी सूंड है. हाथी के सामने सूंड है. सूंड फटाफट फट्टर फट्टर. ಸಡನ್ ಆಗಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ತಿರುಗಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಈ ಸೂಂಡನ ಅಂದರೆ ಟ್ರಂಕ್ನ, ಸೊಂಡಿಲ್ನ. ಭಾರಿ ಲಂಬೆ ಲಂಬೆ दांते खटाखट खट्टर खट्टर. सूंड के बगल में क्या है? दांत है. दो दांत है. दांत में खटाखट खट्टर खट्टर. ಈ ಹಲ್ಲಿಂದ ಖಟ್ಟರ್ ಖಟ್ಟರ್ ಅಂತ ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಭಾರಿ ಭಾರಿ ಸೂಂಡ್ ಮಟಕತ झम्मम झम्मम. भारी भारी सूंड मटकता झम्मम झम्मम. ಈ ಮೂಂಡ್ ಮನೆ ಹೆಡ್, ಮಟಕತ ಮನೆ ಮೂವಿಂಗ್. ಈ ಪದೇ 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 ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ತಲೆಯನ್ನು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಮೂವ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅದು. ಖಂಬೆ ಜೈಸೆ ಪಾವ್ ಧಪಾಧಪ್ ಪಡ್ತೆ ಧಮ್ಮಂ ಧಮ್ಮಂ. ಖಂಬೆ ಕಂಬೆ ಮನೆ ಪಿಲ್ಲರ್. जैसे पाव, पाव माने लेग्स अथवा लेग्स. धपाधप पड़ते धम्मम धम्मम. ಈ ಒಂದು ಈಗ ಕಾಲುಗಳು ಒಳ್ಳೆ ಕಂಬಗಳಿದ್ದ ಹಾಗೆ ಇದೆ ದಪ್ಪಕ್ಕೆ. ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ಸಡನ್ನಾಗಿ ಧಪಾ ಧಪ್ ಅಂದರೆ ಸಡನ್ನಾಗಿ ಧಮ್ಮಂ ಧಮ್ಮಂ ಅಂತ ಸೌಂಡ್ ಬರೋ ಹಾಗೆ ಹೆಜ್ಜೆ ಇಡುತ್ತೆ ಅದು. ಒಳ್ಳೆ ತುಂಬ ಬಲಿಷ್ಠವಾಗಿರುತ್ತೆ ಕಾಲುಗಳು. ಬಲಿಷ್ಠವಾಗಿರೋ ಕಾಲುಗಳು ಹೆಜ್ಜೆ ಇಡೋಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಅದು ಸೌಂಡ್ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಧಮ್ಮಂ ಧಮ್ಮಂ ಅಂತ. ಭಾರಿ ಭಾರಿ ಸೂಂಡ್ ಮಟಕತ झम्मम झम्मम. खंबे जैसे पाव धपाधप पड़ते धम्मम धम्मम. हल्लम हल्लम हौदा हाथी चल्लम चल्लम. हाथी जैसी नहीं सवारी अगड़ बगड़. हल्लम हल्लम हौदा हाथी चल्लम चल्लम. Move slowly elephant and walk slowly. हाथी जैसी नहीं सवारी अगड़ बगड़. ಹಾತಿ ಹೇಗಂದರೆ ಹಾಗೆ ರೈಡ್ ಮಾಡೋದು ಅದೆಲ್ಲ ಮಾಡೋದಿಲ್ಲ.
पीलवान पुच्चन बैठा है बांधे पगड़। बैठे बच्चे 10 सभी हम डग्गम डग्गम। पीलवान, पीलवान का अर्थ क्या है बच्चों? रेस्लर, मावता। पीलवान पुच्चन बैठा है बांधे पगड़। पगड़ माने ಟರ್ಬನ್. ಈ ಮಾವುತ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಆನೆ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನಲ್ಲ, ಅವನು ತಲೆಗೆ ಒಂದು ಪೇಟ ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಅಂದರೆ ರುಮಾಲ್ ಕಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಪೀಲ್ವಾನ್ ಪುಚ್ಚನ್ ಬೈಟಾ ಹೈ ಬಾಂಧೆ ಪಗ್ಗಡ್. बैठे बच्चे 10 सभी हम डग्गम डग्गम। हाथी पर 10 बच्चे बैठ रहे हैं। बैठे बच्चे 10 सभी हम डग्गम डग्गम। ಅವರೆಲ್ಲ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಿಂದ್ಗಡೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಹಲ್ಲಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಿದ್ದಾರೆ, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಮೂವ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 10 ಮೆಂಬರ್ಸ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ ಹಿಂದಗಡೆ. पीलवान पुच्चन बैठा है बांधे पगड़। बैठे बच्चे 10 सभी हम डग्गम डग्गम। हाथी दादा जरा नाच दो थल्लर थल्लर। हाथी दादा ಜರಾ ನಾಚ್ ದೋ ಥಲ್ಲರ್ ಥಲ್ಲರ್. ಇಷ್ಟೊತ್ತು 10 ಮೆಂಬರ್ಸು ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಅಲುಗಾಡುತ್ತಾ ಹೋಗ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಅದೇ ಥರ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಈ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಹಾತಿ ದಾದಾ ಜರಾ ನಾಚ್ ದೋ ಥಲ್ಲರ್ ಥಲ್ಲರ್. ಈಗ ಸೈಲೆಂಟಾಗಿ ಹೋಗ್ತಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಆ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಾತಿ ದಾದಾ ಮತ್ತೆ ಕುಣಿಸು ಆನೆಯನ್ನು ಕುಣಿಸ್ತಾ ಕುಣಿಸ್ತಾ ಹೋಗೋಣ ನಾವು, ಥಲ್ಲರ್ ಥಲ್ಲರ್ ಅಂತ ಚೆನ್ನಾಗಿ ಸೌಂಡ್ ಬರುತ್ತೆ, ನಾವು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಅಲುಗಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು, ಅದನ್ನು ಕುಣಿಸಿ ಆನೆಯನ್ನು ಆಗಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ. ಹರೇ ನಹಿ ಹಮ್ ಗಿರ್ ಜಾಯೆಂಗೆ ಧಮ್ಮಂ ಧಮ್ಮಂ. ಅದಕ್ಕೆ ಮಾವತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬೇಡ ಬೇಡ ನಾವೆಲ್ಲ ಬಿದ್ದೋಗ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಧಮ್ಮಂ ಧಮ್ಮಂ ಅಂತ ಸೌಂಡ್ ಬರುತ್ತೆ ಬಿದ್ದರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹತ್ರ ಹೋಗೋದು ಬೇಡ, ನಿಧಾನಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಆಗಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ಮಾವತ. ಹಲ್ಲಂ ಹಲ್ಲಂ ಹೌದಾ ಹಾತಿ ಚಲ್ಲಂ ಚಲ್ಲಂ. ಮೂವ್ ಸ್ಲೋಲಿ ಎಲಿಫೆಂಟ್ ಆ್ಯಂಡ್ ವಾಕ್ ಸ್ಲೋಲಿ. ನಿಧಾನಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು. ಹಲ್ಲಂ ಹಲ್ಲಂ ಹೌದಾ ಹಾತಿ ಚಲ್ಲಂ ಚಲ್ಲಂ. गो स्लोली एंड मूव स्लोली. पिक्चर चित्र देखिए बच्चों, सामने सूंड है, चित्र के सामने सूंड है, सूंड के पास 2 दांत है, लंबे लंबे दांत है और लंबी लंबी सूंड है. हाथी के सामने कौन बैठ रहा है? हाथी के सामने पीलवान बैठ रहा है. हाथी के सामने पीलवान बैठ रहा है. पीलवान के हाथ में क्या है? पीलवान के हाथ में अंकुश है. और पीछे कौन बैठ रहा है? पीछे 10 बच्चे बैठ रहे हैं. हाथी के पीछे, हाथी के ऊपर 10 बच्चे बैठ रहे हैं. और हाथी की पूंछ है, हाथी की एक पूंछ है और 4 पैर है. हाथी की 4 पैर है. हाथी के कान है, हाथी की सूंड है, हाथी की 4 पैर है. और हाथी भी पीलवान बैठ रहा है. पीछे 10 बच्चे बैठ रहे हैं. पीलवान और बच्चे बैठकर सवार होकर खूब मजा कर रहे हैं. तब हाथी चल रहा है. इस पाठ समझ में आया बच्चों? इस पाठ में कुछ प्रश्न पूछूंगी बच्चों, आप उत्तर देवो.
हाथी कैसे चलता है बच्चों? हाथी चल्लम चल्लम से चलता है। हाथी सूंड कैसी है बच्चों? हाथी की सूंड लंबी लंबी है। हाथी दांत कैसे है बच्चों? हाथी के दांत लंबे है। हाथी के पाँव कैसे है? हाथी के पाँव खंबे जैसे है। कितने बच्चे हाथी की सवारी कर रहे हैं बच्चों? 10 बच्चे हाथी की सवारी कर रहे हैं। मालूम हुआ बच्चों? अब देखिए गृह कार्य। इस कविता में गृह कार्य देखिए। कविता के आधार पर रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। हम बैठे डैश पर हाथी हल्लम हल्लम। डैश में क्या लिखा है बच्चों? हाथी। हम बैठे हाथी पर हाथी हल्लम हल्लम। और दूसरा प्रश्न देखिए। लंबी लंबी सूंड डैश फट्टर फट्टर। लंबी लंबी सूंड फटाफट फट्टर फट्टर। और हाथी जैसी नहीं डैश अगड़ बगड़। हाथी जैसे नहीं सवारी अगड़ बगड़। मालूम हुआ बच्चों? ये पाठ में क्या मालूम हुआ बच्चों? पाठ में कविता में कवि ने हाथी में बैठकर बच्चों द्वारा की गई हाथी की सवारी का वर्णन किया है। बच्चे हाथी में बैठकर हाथी पर सवार होकर खूब मजाक कर रहे हैं। मजाक कर रहे हैं। तब हाथी चल रहा है। धन्यवाद बच्चों।